नमस्कार. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या वचनावरती आधारित असलेली एक अद्भुत कथा आज आपण बघणार आहोत. स्वामींचं अद्भुत रक्षण. मी सर्वत्र आहे, भक्ताने मला जपाने नामाने बोलावले की मी तत्क्षणी धावून जातो. एका छोट्याशा गावात गणू नावाचा साधा, गरीब व स्वामी समर्थांवर अखंड विश्वास ठेवणारा भक्त राहत होता. रोज सकाळी तो स्वामींचं नामस्मरण करत असे आणि कामावर निघत असे. त्याचं आयुष्य एकदम साधं होतं, पण मन मात्र श्रद्धेने भरलेलं होतं. एक दिवस तो गावाबाहेरच्या रस्त्याने चालला होता. हवामान ढगाळ होते, रस्ता ओला होता आणि समोरून एक वेगवान घोडागाडी येत होती. गणू बाजूला व्हायच्या आधीच गाडी त्याच्यावर धावून आली. क्षणभर त्याला वाटलं आता सगळं संपलं, पण त्याच्या तोंडून आपोआप शब्द फुटले, श्री स्वामी समर्थ. क्षणात चमत्कार झाला. गाडीचं चाक अगदी त्याच्या पायाजवळ येऊन थांबलं. जणू कोणीतरी अदृश्य हाताने ते पकडून ठेवली होती. गाडीवान उतरून पाहतो तर गणू पूर्ण सुरक्षित, ना जखम ना ओरखडा. त्या रात्री गणू रडत रडत स्वामींचं नाम घेत झोपला. स्वप्नात त्याला स्वामी समर्थांनी दर्शन दिलं. त्यांचे ते तेजस्वी रूप, डोळ्यात करुणा आणि ओठावर एकच वाक्य, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या दिवसानंतर गणू रोज जप, सेवा आणि भक्ती करत राहिला. तो प्रत्येकाला सांगत असे, स्वामींवर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही मनापासून त्यांना हाक मारता ते नक्कीच धावून येतात, कारण स्वामी कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो की जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा भीती न ठेवता श्रद्धा आणि विश्वासाने श्री स्वामी समर्थ असं नाव घ्यावं. स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. फक्त आपल्याला त्यांना मनापासून हाक मारायची असते. भक्ती म्हणजे फक्त प्रार्थना नाही, तर भक्ती म्हणजे पूर्ण समर्पण आणि विश्वास. श्री स्वामी समर्थ.